गाढव आणि कुत्र्यात रेस लागते, दोघं पण मानतात चला आपण पळूया. श्रीमंत लोकांवर जलसी ठेवण्यापेक्षा अचूर लोकांकडे तुम्ही त्यांच्याकडून लर्निंग करा. हे एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ जगतात, चला हे सामान्य जिंदगी जगायला नो म्हणतात, म्हणून लोक यांना फॉलो करतात. कॉम्पिटिशन मध्ये येतात, तो करू शकतो, मी काय कमी आहे का, मग करेव ना. अरे मर्द वो नहीं होता साला बच्चे पैदा करता है, असली मर्द वो होता है साला जो बीबी बच्चे समाज के सपने पूरे करता है. बॉस थॉट, विचार आणि भावना, विचार आणि भावना याच्यात जर मेळ झाला तर डायरेक्ट तुमच्या ब्रेन सेल्स हार्मोन्स थ्रू, केमिकल्स थ्रू तुमच्या पेशीवर, टिश्यूवर, बॉडीवर काम करायला लागतं. म्हणजे तुम्ही विचाराने तुमची बॉडी रिपेअर करू शकता. समजतंय का? हे आजार जे उरालेत ना लोकांना, हे विचाराचे आजार आहेत. डायबिटीज, बीपी, ब्लड प्रेशर, थायरॉइड, एवढे विचार. काय तुम्ही काय एवढं केमिकल खाऊ राहिला, एवढं अनहेल्दी खाऊ राहिलात का? विचार ते बॉडीत जाऊ राहिलेत आणि वेगवेगळ्या बिमारी, वेगवेगळे आजार तो होऊ राहिलेत. समजतंय का? मग आपण हेल्थवर काम करतोय तर आपल्या प्रोडक्ट थ्रू, ॲग्रिकल्चर थ्रू हेल्थवर काम करू, पण आपल्याला सगळ्यात मोठं मानसिक हेल्थ, वेलबिंगवर काम करणं गरजेचं आहे. होलिस्टिक हेल्थवर काम करणं गरजेचं आहे आपल्याला. येते का लक्षात? आणि तुम्हाला हेल्दी होणं गरजेचं आहे पहिलं. बऱ्याच वेळा असं वाटतं हेल्दी खाणं, एक्सरसाइज करणं हे ते तर गरजेचंच आहे, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे विचार आणि व्हिज्युअलायझेशन. मग प्रोसेस ऑफ अचिव्हमेंट करण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? इच्छा, विश्वास, तुमचे शब्द, त्यानंतर नॉलेज, व्हिज्युअलायझेशन, प्लॅनिंग, डिसिजन आणि लगातार ॲक्शन. आळस न ठेवता, टाळाटाळ न करता. समजतंय का? हे किती सोपा प्रोसेस आहे, पण ह्या लूपमध्येच माणसं अटकतात. दोन प्रकारचे इमोशन आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्हमध्ये काय काय बघा? आशा, विश्वास, आणखीन आनंद, प्रेम, बरोबर ना, कृतज्ञता, या सगळ्या गोष्टी. निगेटिव्हमध्ये काय काय येतात? रिग्रेट, म्हणजे गिल्ट करणं, त्या गिल्टमध्ये जगणं, वेळ वाया गेलाय, लेट झालंय, नव्हतं करायला पाहिजे त्यांनी असं. हेट, श्रीमंत लोकांशी तिरस्कार करणं. अरे तुम्हाला मर्सिडीज घ्यायची आणि तुम्ही मर्सिडीवाल्याकडे बघून काय म्हणताय, त्याने अशीच घेतली, त्याचा राग येतोय तुम्हाला. डायरेक्ट इनडायरेक्ट तो खानदान लागलं ना तरी मर्सिडीज येणार नाही तुला. श्रीमंत लोकांवर जलसी ठेवण्यापेक्षा अचूर लोकांकडे तुम्ही त्यांच्याकडून लर्निंग करा, त्यांना ॲप्रिशिएट करा, त्यांच्या अचिव्हमेंट प्रमोट करा, तर तुमचा सबकॉन्शियस ट्रेन व्हायला लागतो. पण बऱ्याच वेळा लोकांना उलटं होतं, त्यांचा इगो सक्सेसफुल श्रीमंत लोकांकडे पाहून जलसीमध्ये येतात, कॉम्पिटिशनमध्ये येतात. तो करू शकतो, मी काय कमी आहे का, मग करेव ना. ते करण्यासाठी तुझं माइंडवर काम करावं लागेल तुला. नेक्स्ट दोन्ही पण आहेत, लाज वाटणं, दुःखामध्ये जाणं, त्यानंतर भीतीमध्ये जाणं, हे दोन्ही इमोशन्स आहेत तुमच्याकडे. किती लोक ॲग्री करतात की निगेटिव्हिटीमध्येच माणूस बरबाद होतो सर, ह्या इमोशन्स, ह्या भावना मनात तयार झाल्या का माणूस पहिलं होतो. हे झाड बघा कसं दिसतंय झाड, कुठलं झाड बघायला चांगलं वाटेल तुम्हाला? आणि नुसतं निगेटिव्ह. जर एखादा माणूस आळस करत असेल ना, ती फांदी वाढणार. जलसीमध्ये असेल तरी फांदी वाढणार. हे तुम्ही राग असेल तर ते वाढणार. शेवटी झाड आहे, वाढत जाणार. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणतरी दुःख दिलंय, तुम्हाला त्रास दिलाय, पहिलं ऑप्शन तुम्ही त्याला त्रास द्या, किंवा थोडं मनात ठेवून बदला घ्यायच्या कामात राहा, किंवा द्वेष करा, तिरस्कार करा, किंवा कुठंतरी देवाला जाऊन पूजा अर्चना करा की त्याचं वाटोळं होऊन दे. आणि लास्ट ऑप्शन बस त्याला इग्नोर करायचं, जो हुआ उसको भूल जाएंगे, अपने काम के ऊपर ध्यान करेंगे. कुठला बेटर आहे? सगळ्यात बेटर कुठलं आहे? पण लोक कुठलं चूज करतात? आपल्याला आयुष्यात काम आहेत ना, तुमच्या आजूबाजूला लोक येतील, तुम्ही त्यांच्यासंग भांडत खेळत बसायचं की तुमचं काम करायचं, चॉईस तुमची. गाढव आणि कुत्र्यात रेस लागते, दोघं पण मानतात चला आपण पळूया, आणि जो पळन, जो जिंकन तो राजा बनन आपला. डेट ठरवतात, दोघं पळायला लागतात, दोघं स्टार्ट जोरात घेतात, गाढव आणि कुत्र. आणि पुढं थोडंसं दूर गेल्यानंतर कुत्र्याचे नातेवाईक येतात आजूबाजूला, चौकात त्याचे मित्र, त्याचे नातेवाईक, त्याची बायको, त्याची पोरं. आता हे कुत्रे तिकून कोणी भाव केलं घे काय करण, मी काय कमी आहे का, भो भो भो. आता कुत्रं प्रत्येक चौकात भो 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 करत गेलं. गाढववर त्याचे मित्र नातेवाईक नव्हतेच, ते गाढव आहेत ना, त्यांना काय घेणं नव्हतं. ते गाढव पळतंय, कुत्रं प्रत्येक चौकात थांबतंय. कुत्र्याचं काय काम होतं? रेस जिंकायची. पण जेव्हा त्याला भोकायचा आवाज आला ते थांबलं, आणि गाढव, आणि शेवटी बघतोय तर राजा कोण? त्याला विचारलं का बाबा तू जिंकला रेस? तेव्हा म्हणतो तुझे नातेवाईक लय खतरनाक आहेत, दोघांनी टार्गेट केलं, पण तू त्यांच्यात अटकला. मी काय अटकलो?
मग ह्या जगामध्ये सक्सेसफुल आणि फेल्युअर लोक हे दोघं पण सेम दिशेला पळत आहेत, पण काही लोक लोकांच्या विचाराला घुसतात आणि असं वाटतं यांची जिंदगी सॉल्व्ह करायला मी इथं आलोय आणि मेन टार्गेट विसरून जातात. समज मी आया. पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ असते, एक पर्सनल लाईफ असते आणि एक प्रोफेशनल लाईफ असते. फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदान, मला वाटते 2005-07ची गोष्ट असेल. विराट कोहली टेस्ट मॅच चालू होती, दिवसभर मॅच करून दमून विराट आले आणि रात्री झोपल्यानंतर 2 वाजता आईचा आवाज आला, वडील डेथ झालेत. 18 वर्षाचा मुलगा. सकाळी उठून मुलांनी कोचला फोन केला, काय करू? तर ॲज अ कोच, ॲज अ अपलाईन म्हणून तर त्यांनी सांगितलंच असन 2 चॉईसेस, अंतिम संस्कार जा किंवा क्रिकेट खेळ. काय सांगितलं असं माहिती नाही, पण सकाळी उठून वडील डेथ आहेत आणि विराट खेळायला निघाला. विराट 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 माझा फॅन आहे, मी त्याचा फोटो आहे, माझ्या हृदयात आहे. ए भामट्या, तेवनी काय का शिकली तू करतो का? ह्या हिरोला मानतो, ह्याला मानतो, त्याला मानतो, तुला उलट लटकवलं पाहिजे. बाप डेथ बॉडी आतमध्ये आहे आणि तो जाऊन क्रिकेट खेळला, 90 रन बनवले आणि आल्यानंतर अंतिम संस्कारात गेला. आणि तुला इथं येता 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 तुझे नाकी नो आणले त्या सिनियरला तू. अरे विराट असाच विराट आहे का? नाही. रिसेंटली त्याची मुलगी जन्माला आली तेव्हा तो कुठं बाहेरच्या देशात मॅच खेळत होता. अरे सगळे श्रीमंत, सगळे सक्सेसफुल लोक, दिवाळी, दसरा, सण, सुदी, कार्यक्रम, लग्न, बर्थडे, काही नाही, यांना काम करत राहतात फक्त. हे अवेलेबल नाही होत, हे एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ जगतात. चला हे सामान्य जिंदगी जगायला नो म्हणतात, म्हणून लोक यांना फॉलो करतात. कशामुळं? अरे सामान्य सुखाचा त्याग करतात. पोरांसंग खेळता येत नाही, आई बापाला वेळ देता येत नाही, नवरा बायकोला वेळ देता येत नाही. सण असतो, दिवाळी असती, होळी असती, काय तुम्ही इकडं तिकडं सगळं एन्जॉय करणार, पण हे सॅक्रिफाईस करतात ना त्या गोष्टीला, त्याग करतात त्या गोष्टीला. मग हे लोक फेमस होतात आणि मग आपण यांना लीडर म्हणतो. यांच्या आयुष्यात पण हे शिकलं पाहिजे मला तर वाटतं. पण आज आपल्याला सर्दी झाली तरी पण तो सर्दी झाली, जुलाब व्हायला लागले, अंग कणकण करतंय माझं. हा, अरे मर्द वो नहीं होता साला बच्चे पैदा करता है, असली मर्द वो होता है साला जो बीबी बच्चे समाज के सपने पूरे करता है. बॉस, your mind is your garden, your thought are your seeds, you can grow flower or you can go weeds. तो अगर आपके बगीचे के फूल आपको अच्छे नहीं लग रहे तो साला बोये किसने? आणि खत पाणी पण घालून कंपाऊंड कोणी करून टाकले? तूच. आणि आता ब्लेम काय करतो? सर मा गार्डन मला आवडून नाही राहिलं. तो ह्या गार्डनचा मालक तूच आहे, पण प्रॉब्लेम काय आहे ना, तिथं कोणी येऊन शिसू करून जातो, लोकच नाही त्याला, कारण की तू तुझ्या गार्डनवर लक्ष देऊन नाही राहिला. आणि त्या गार्डन मेंटेन नाहीये, साला त्या गार्डनला कोणी फिरायला जात नाही. वाटतंय का नाही वाटत? मला तर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा बदलण्याचा स्कोप समाजात नाही, मित्र नातेवाईकात नाही, आईबापात नाही, बायको पोरात नाही, सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी मला माझ्यात बदलण्यात दिसते. मला बदलायचं आणि त्याच्यावर मला काम करण्याची गरज आहे. डिपेंड करतं तुम्हाला कशी शेती पाहिजे, अशी पण ना अशी पण. की जण वाटतं आता सध्या आपली जिंदगीतली शेती अशी राईट साईडला आली आहे. सर, द क्वालिटी ऑफ युअर लाईफ डिपेंड ऑन युअर सीड्स यू वॉटर. तुमच्या जीवनाची क्वालिटी तुमच्या आतमध्ये जे विचार आहेत त्या विचाराला, कुठल्या विचाराला तुम्ही मोठं करू राहिला तुमच्या मनामध्ये, त्याच्यावर डिपेंड तुमची लाईफस्टाईल असेल. जर तुम्ही जास्त निगेटिव्ह चर्चा ऐकली तर तुम्हाला काय दिसन? सगळी पॉझिटिव्ह चर्चा ऐकली तुम्हाला काय दिसन? आणि हे सगळे ऐकतात, माहिती पण आहे, पण हे कॉन्शियसला माहिती आहे, तर सबकॉन्शियसमध्ये घुसण्याची गरज आहे. एवढे विचार पॉवरफुल आहेत, तर तुम्ही चेक करा तुम्ही तुमच्यासोबत काय बोलताय. तुम्हाला असं वाटतं का आपण आपल्यासोबत अत्याचार करू राहिलो? सर, बाहेरनी एखाद्याने जर तुमच्या अंगावर असा वार केला चाकूनी, ब्लेडनी, तर फार बोंबलता ना हॉस्पिटलला. पण आपणच आपल्या अंतर्मनावर आणि दार चाकूनी रोज घाव ओढतोय आणि रक्तबंबाळ उरायला जातो. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडाव्या लागतात. त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घ्यावे लागतात.
मी सकारात्मक आहे, मी नम्र आहे, मी हुशार आहे, मी दयाळू आहे, मी यशस्वी आहे. इंग्लिशमध्ये आय एम द बेस्ट, आय एम विनर, आय एम गॉड इज विथ मी, आय हॅव एव्हरीथिंग, आय एम. किती जणांना असं वाटतं की खरंच हे असे वाक्य बोललं का शरीरात परिवर्तन होतं सर? कोणी कोणी फील केलं आयुष्यामध्ये? आणि सगळे एज्युकेटेड आहेत ना लोक, ह्या टेक्निक वापरतात, समजतंय ना? मग तुमच्या आयुष्यात जे पण तुम्हाला वाटतं की तुमची परिस्थिती बदलायची आहे, त्यानुसार तुमचं काय पाहिजे? ॲफर्मेशन पाहिजे.